नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या किचन तडका या चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत टेस्टी पोहे. तर यासाठी सामग्री जी लागणार आहे आपणाला, थोडे शेंगदाणे, त्याचबरोबर कस्तुरी मेथी, हळद, मीठ, जिरे, मोहरी आणि 2 वाटी पोहे, एवढी सामग्री आपल्याला लागणार. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण आणि अद्रकाचा पेस्ट. सर्वात अगोदर आपण कढईमध्ये जिरे टाकणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी टाकलेली आहे. त्याचा चांगला तडका होऊ द्यायचा. त्यानंतर त्यामध्ये आपण अद्रक लसणाचा आपण पेस्ट टाकत आहे. त्याला पण चांगली फोडणी बसेल अशा प्रकारे करायचं आहे. त्यामध्ये आता आपण मिरची टाकलेली आहे. मिरचीला चांगलं त्यामध्ये तळू द्यायचं, म्हणजे त्याचा टेस्ट पूर्ण तेलामध्ये पसरून जाईल. हे पहा कशा प्रकारे मिरची तळत आहे. पहा, त्याचा टेस्ट अद्रक, लसूण आणि मिरचीचा खूप छान टेस्ट लागतो. यामध्ये आपण शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे तुम्ही अगोदर तेलामध्ये फ्राय करून घेतले तरी चालेल, असं टाकलं तरी चालेल. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले शेंगदाणे तळून निघतील, चांगल्या प्रकारे फ्राय होतील. त्यामध्ये आता आपल्याला थोडीशी कस्तुरी मेथी टाकली तरी चालेल. हे ऑप्शनल आहे, टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, पण थोडीशी टाकल्यामुळे त्याला चव पण चांगली येते. त्याला थोडं ब्राऊन होऊ द्यायचं. बघा, अशा प्रकारे ते पूर्ण फ्राय झालं पाहिजे. शेंगदाणे सुद्धा म्हणजे कच्चे नाही लागत. त्यामध्ये आपण आता कांदा टाकलेला आहे. कांद्याला सुद्धा जास्त ब्राऊन पण करून घ्यायचं नाही आणि त्याला कच्चं पण नाही राहिलं पाहिजे. अशा प्रकारे त्याला फ्राय करून घ्यायचं. कांद्याला आपला गॅसचा मीडियम फ्लेमवरच असू द्यायचं गॅस. आपण एक मोठा कांदा वापरलेला आहे. त्यामध्ये अशा प्रकारे ब्राऊन पण नाही जात झालेला, त्यामुळे अशा प्रकारे चांगली टेस्ट लागते आपल्याला. यामध्ये कढीपत्ता सुद्धा आपण टाकलेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकत आहे. कांदा बघा या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटोला सुद्धा 2 ते 3 मिनिट फ्राय करायचं. त्याला चांगल्या प्रकारे परतत राहायचं, म्हणजे तो चांगल्या प्रकारे फ्राय होऊन जाईल. टोमॅटोला फ्राय करत असताना पाणी सुटतं, त्यामुळे जळायची काही भीती राहत नाही. अशा प्रकारे आपला टोमॅटो, कांदा, आपला बॅटर या प्रकारे झाला पाहिजे. या प्रकारे आपलं मिक्सर झाले की त्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. याला 2 ते 3 मिनिट ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये आपण हळद पण टाकलेला आहे. याला 2 ते 3 मिनिट असंच फ्राय करत राहायचं. चवीनुसार मीठ तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जेवढं लागेल त्याप्रमाणे.
2 ते 3 मिनटामध्ये चांगला फ्राय होऊ द्यायचा याला. चांगल्या प्रकारे आपलं मिक्सचर झालं आहे, चांगलं फ्राय झालं आहे. आता यामध्ये आपणाला जे आपण पोहे भिजवलेले आहेत ते पोहे टाकायचे आहेत यामध्ये. पोहे सुद्धा आपण टाकण्याच्या अगोदर पोह्यांना थोडं मोकळं करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचे गड्डे नाही होणार. मोकळी पोहे झाले पाहिजे. त्याला अशा प्रकारे आपण परतून घ्यायचं आहे. चांगला अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम मिडियमवरच ठेवायचा, म्हणजे पोहे कडक नाही होणार. आपल्याला मऊ मऊ लुसलुशीत पोहे बनवायचे आहे. त्यामुळे अशा प्रकारे त्याला चांगलं परतत राहायचं आहे, चांगलं हलवायचं आहे त्याला, म्हणजे पोहे खाली चिटकणार पण नाही. ते पहा, असे 1-2 ते 4 मिनिट तुम्ही चांगलं त्याला परतून घेतलं ना की पोहे मऊ लुसलुशीत होऊन जाईल. आणि कांदा लसणाच्या आणि मिरचीच्या फोडणीमुळे त्याला टेस्टीपणा पण चांगला येऊन जाईल. आपले पोहे तयार झाले आहेत. फक्त 2 मिनिट त्याला थोडं फ्राय होऊ दिलं म्हणजे पोहे एकदम मऊ मऊ आणि टेस्टी होतील. त्याला पूर्ण मसाला चिटकून जाईल. अशा प्रकारे आपले पोहे तयार आहेत. त्यावर आपण थोडी कोथिंबीर पण टाकलेली आहे. तुम्हाला जर आपलं चॅनलवरचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपले पोहे तयार झाले आहेत. तुम्हाला पण घरी बसून तुम्हाला असं बनता येईल. पहा आपले पोहे किती छान झाले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.